इसी वजह से नहीं ईंधन नहीं बंद नहीं हुआ। नहीं आप वो मुझे लगता है कि एआईबी का ये प्राइमरी रिपोर्ट है। मैंने पहले भी कहा है, जिस समय दुर्घटना घटी उसके तुरंत बाद 24 घंटे के अंदर एआईबी की टीम ने बाकी सभी एजेंसी ने मिलकर ब्लैक बॉक्स वहां पे ढूंढ निकाला। उसके बाद एआईबी के कस्टडी में जो ब्लैक बॉक्स था उससे डाटा निकाला गया, उससे बहुत सारी इंफॉर्मेशन निकल के लाई है। और मुझे लगता है कि उन्होंने जो रिपोर्ट दिया है उसमें सभी ये प्राइमरी बेस पे है। उन्होंने ये भी कहा है उसपे कि ये अंतिम रिपोर्ट नहीं है, इसलिए हम किसी निष्कर्ष पे आना उचित नहीं होगा। ये अंतिम रिपोर्ट जब आएगा तब सब सामने आएगा कि एक्चुअली उसमें क्या रीजन था, क्या कारण था। मराठीत. ज्या दिवशी अहमदाबादमधली विमानाची दुर्घटना घडली, ती घडल्यानंतर ताबडतोब 24 तासाच्या आतमध्ये एआयबी असेल, डीजीसीए असेल, त्यानंतर विकास असेल, गुजरात सरकारच्या सगळ्या एजन्सीज असतील, या सगळ्यांनी मिळून काम चांगलं केलं आणि 24 तासाच्या आतमध्ये ब्लॅक बॉक्स आपल्याला त्या ठिकाणी सापडला आणि तो मिळवण्यात त्यांना यश आलं. त्याच्यानंतर ब्लॅक बॉक्स हा एआयबीच्या कस्टडीमध्ये होता. 1 महिन्याच्या आतमध्ये एआयबीने त्यांचा प्राथमिक रिपोर्ट या ठिकाणी दिला आणि त्याच्यामध्ये काही गोष्टी समोर आल्यात. पण त्यांचं म्हणणं असं आहे, की हे जे काही त्याच्यात समोर आलं हे अंतिम नाही. त्याच्यात अजूनही आम्हाला शेवटी ही चौकशीच करावी लागणार आहे. ह्या चौकशीच्या अंती जेव्हा अंतिम रिपोर्ट येईल, की विमान दुर्घटना का झाली? घडल्यानंतर ताबडतोब 24 तासाच्या आतमध्ये एआयबी असेल, डीजीसीए असेल, त्यानंतर विकास असेल, गुजरात सरकारच्या सगळ्या एजन्सीज असतील, या सगळ्यांनी मिळून काम चांगलं केलं आणि 24 तासाच्या आतमध्ये ब्लॅक बॉक्स आपल्याला त्या ठिकाणी सापडला आणि तो मिळवण्यात त्यांना यश आलं. त्याच्यानंतर ब्लॅक बॉक्स हा एआयबीच्या कस्टडीमध्ये होता. 1 महिन्याच्या आतमध्ये एआयबीने त्यांचा प्राथमिक रिपोर्ट या ठिकाणी दिला आणि त्याच्यामध्ये काही गोष्टी समोर आल्यात. पण त्यांचं म्हणणं असं आहे, की हे जे काही त्याच्यात समोर आलं हे अंतिम नाही. त्याच्यात अजूनही आम्हाला शेवटी ही चौकशीच करावी लागणार आहे. ह्या चौकशीच्या अंती जेव्हा अंतिम रिपोर्ट येईल, की विमान दुर्घटना का झाली, पायलट आणि को पायलट मधला संवाद त्याच्यामध्ये आलाय, त्याच्यामध्ये नेमकं फ्युएलचा सप्लाय का बंद झालाय का काय, याच्यामध्ये काही शंका आहे. पण मला असं वाटतं शेवटी हे आत्ता बोलणं संयुक्तिक नाही, योग्य नाही. ज्या वेळेला अंतिम रिपोर्ट येईल त्यावेळेला आपल्या समोर सगळं सत्य आहे. शिंदे परिवार, माननीय सुशीलकुमार शिंदे आहेत, विजय शिंदे आहेत, त्यांचे सर्व कुटुंबीय आहेत, त्यांनी हा विचार केला की देवेंद्रजींच्या वाढदिवसानिमित्त या राज्याचे मुख्यमंत्री हे जनतेसाठी अहोरात्र काम करतात, इतकं जनतेच्या हिताचं काम करतात, तर त्यांचा वाढदिवस हा जनतेचं भलं किंवा हित डोळ्यासमोर ठेवून करावा आणि म्हणून एक देवराई नावाच्या एका नव्या प्रकल्पाचं आज सुरुवात होते. प्रकल्प हाच आहे की मोठ्या संख्येनं, शेकडोच्या संख्येनं आज वृक्षारोपण सुरू या ठिकाणी होतंय आणि त्याला त्यांनी देवराई अशा पद्धतीचं नाव दिले. मला असं वाटतं अत्यंत स्तुत्य आणि एक चांगला उपक्रम हा राज्याच्या मुख्यमंत्र्याच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी घेतला. त्यांचं कौतुक केलं पाहिजे, त्यांचं अभिनंदन केलं आणि म्हणून हा अभिनव उपक्रम मला वाटला. म्हणून आज मी इंदापूर तालुक्यातल्या आपल्या या भाट निमगाव गावामध्ये या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहिलो. मनापासून त्या सगळ्यांचं अभिनंदन. अन्ना, पिछले महीने दुर्घटनाग्रस्त हुई एयर इंडिया की जो विमान है, उन दोनों की पायलट के बीच की जो कॉकपिट रिकॉर्डिंग है वो सामने आ गई है. ऐसा रिपोर्ट भी जनरल दी, रिपोर्ट के हवाले से आ गए. क्या था प्रॉब्लम उसमें, क्या आपके पास क्या है उसके पास? स्विच बंद किया था, इसी वजह से ईंधन बंद हुआ. नहीं, मुझे लगता है कि एआईबी का ये प्राइमरी रिपोर्ट है. मैंने पहले भी कहा है, जिस समय दुर्घटना घटी उसके तुरंत बाद 24 घंटे के अंदर एआईबी की टीम ने बाकी सभी एजेंसी ने मिलकर ब्लैक बॉक्स वहाँ पे ढूंढ निकाला. उसके बाद एआईबी के कस्टडी में जो ब्लैक बॉक्स था उससे डाटा निकाला गया, उससे बहुत सारी इंफॉर्मेशन निकल के लाई है. और मुझे लगता है कि उन्होंने जो रिपोर्ट दिया है उसमें सभी ये प्राइमरी बेस पे है. उन्होंने ये भी कहा है उसमें कि ये अंतिम रिपोर्ट नहीं है, इसलिए हम किसी निष्कर्ष पे आना उचित नहीं होगा. ये अंतिम रिपोर्ट जब आएगा तब सब सामने आएगा कि एक्चुअली उसमें क्या रीजन था, क्या कारण था. भारतीय जनता पार्टी ही जगातली मोठी संघटना आहे, जगातली. आज देशातल्या अनेक राज्यांमध्ये, बहुतांशी राज्यांमध्ये भाजप आणि भाजप मित्र पक्षाचे मुख्यमंत्री किंवा सरकार आहे. देशातली जनतेने पुन्हा एकदा तिसऱ्यांदा माननीय मोदीजींना देशाचं प्रधानमंत्री म्हणून स्वीकारलं, त्यांना आशीर्वाद दिला. आज मला असं वाटतं की शेवटी आमच्याकडं आमच्या विचाराला मोदीजींचं काम बघून, या देशातला विकासाची प्रगती बघून
जर आमच्याकडे काही लोक येत असतील तर आम्ही त्यांचं स्वागत करतोय. आम्हाला कोणालाही रिकामं करायचं नाही, आम्हाला कोणालाही मोकळं करायचं नाही. जे रिकामे होत आहेत त्यांनी त्याचं आत्मपरीक्षण करावं, ते का होत आहेत. तेव्हा मला असं वाटतं की एक नेतृत्व म्हणून माननीय मोदीजींकडे पाहिलं जातं, राज्यातलं नेतृत्व म्हणून देवेंद्रजींकडे पाहिलं जातं. आणि म्हणून भारतीय जनता पार्टी ही राजकारणासाठी पक्ष नाही चालवत. आम्ही जनहितासाठी, या राज्याच्या देशाच्या विकासासाठी आम्ही सरकार चालवतो. आम्हाला स्वतःच्या स्वार्थासाठी सत्ता नको आहे, आम्हाला जनतेसाठी सत्ता हवी असते. आणि ते सिद्ध होतंय. गेल्या 10 वर्षात या देशाची प्रगती जर आपण पाहिली तर ते कुठं आज जागतिक स्तरावरती आपण 11व्या अर्थव्यवस्थेवरनं 4थ्या अर्थव्यवस्थेवरती आलो. या देशातील 25 कोटी जनता दारिद्र्य रेषेच्या वरती आली. अशा असंख्य उदाहरणं मी आपल्याला देईन. आणि म्हणून मला असं वाटतं की शेवटी या विकासाच्या प्रवाहात सहभागी व्हावं, या देशाची सेवा करण्याची संधी मला भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून मिळावी अशी अपेक्षा आहेत. आणि त्याच्यातनं मला असं वाटतं की ही सगळी लोक येत आहेत. प्रवीण भाई यांचा विषय मी असं मांडेल की खरं तर ते कुठल्याही राजकीय पक्षाचं फार काही त्यांचं कधी एक सामाजिक काम म्हणून या तालुक्यात त्यांचं एक वेगळं नाव आहे. आणि म्हणून अशी एक ताकद भारतीय जनता पार्टीला जोडली गेली. आज शेवटी मला असं वाटतं की पक्षाची ताकद वाढते आणि त्या कार्यकर्त्याला योग्य व्यासपीठ मिळतं, योग्य दिशा मिळते. मला असं वाटतं त्यांचं स्वागत आहे.